हाय, हॅलो, नमस्कार. तर आजच्या या भागात माझ्याबरोबर गप्पा मारायला आहे एक लेखक, शायर आणि कवी आदित्य महाजन. तर आदित्यचं खूप हलकं फुलकं वाटणारं लिखाण, त्याची कविता सादर करायची आणि कविता लिहायची वेगळी शैली आणि त्याचं नुकतंच प्रकाशित झालेलं न मारलेल्या गप्पा हे पुस्तक, या सगळ्याविषयीच मी आदित्यबरोबर गप्पा मारल्यात. तर या गप्पा तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील अशी आशा करतो. आवडल्या तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अर्थात लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हाय आदित्य. द ओक टॉक्सच्या या हाय हाय पहिल्या अमय. गप्पांमध्ये तुझं ऑफिशियली स्वागत. थँक्यू. एक तर मी लेखक वगैरे अजून काही एवढा मोठा नाहीये, तरी तू मला बोलवलंयस यात मलाच ऍक्च्युली खूप स्पेशल वाटतंय. सो तुला आधी थँक्यू. आणि बघूयात आता काय गंमत आहे पुढे. काय विचारणार आहेस, काय गप्पा मारताय आपण, ते येस, आपण येस, जरा नक्कीच. बघूयात. आज ऍक्च्युली वाचन प्रेरणा दिन आहे. म्हणजे असे काही दिवस हम्म. असले की वाचणाऱ्यांना विचारलं जातं की काय वाचता आणि कशातून प्रेरणा मिळते वगैरे वगैरे. हो. हो. तर आज आजच्या दिवशी तू आलायस कारण तुझं वाचन आणि तुझ्या कविता, तुझं लिहिलेलं हे सगळं बघून आम्हाला नक्कीच अशी प्रेरणा मिळते. त्यामुळे अरे पुन्हा एकदा थँक्स. थँक्यू. तर या सगळ्याची म्हणजे लिहू शकतो वगैरे याची सुरुवात कधीपासून झाली आणि कवितांपासून सुरुवात झाली की कशी सुरुवात झाली त्याची? अगदी सांगायचं तर घरात माझ्या काय म्हणता येईल, माझी आईच लेखिका असल्यामुळे ते बाळकडू आहे पहिल्यापासूनच घरात. ओके. त्याच्यामुळे घरात खूप पुस्तकं आणि सारखं लेखनाच्या संबंधित काही ना काहीतरी घडणं. आईची आतापर्यंत माझ्या 40 पुस्तकं आली. सो दरवर्षी कुठला ना कुठला तरी 2 पुस्तकांचा लॉन्च होतच असतो आमच्याकडे. ओके. सो त्याच्यामुळे हे सगळं मी पहिल्यापासूनच लहानपणीपासून बघत होतो. अगदी खरं सांगायचं तर मला काही सुरुवातीपासून काही खूप लिखाणात इंटरेस्ट वगैरे नव्हता. हा, हम्म. निबंध वगैरे जे लेखन होतं त्याच्यात मला खूप चांगले मार्क मिळायचे किंवा 2-3 बक्षिसं वगैरे पण शाळेत मिळाली होती. सो त्याच्यामधून थोडासा अंदाज होता की हा बाबा माझी टेंडन्सी आहे, पण मला पहिल्यापासून फक्त आणि फक्त क्रिकेटर व्हायचं होतं, जे अजिबात मला बनता आलं नाही. सो मग जर का ते नाही बनता आलं तर मग काहीतरी त्यातल्या त्यात आवडीचं छान करावं अशी इच्छा होती. सो मी अगदी खरं सांगायचं तर फर्स्ट इयरला असताना लिखाणाची सुरुवात केली, अगदी हम्म. बेसिक. बाकी मग कविता किंवा छोटं मोठं लिखाण, निबंध विबंध शाळेत लिहिले होते. पण खऱ्या अर्थाने म्हणजे मला स्टोरी टेलिंग किंवा कविता किंवा स्टेजवर जाऊन परफॉर्म करायचं, या सगळ्याची हौस, आवड आणि इंटरेस्ट हे सगळं मला साधारण फर्स्ट इयर, सेकंड इयर मध्ये माझ्या सुरू झालं होतं. आणि मी आमच्या एसपी कॉलेजमध्ये होतो, तिथे मी काही काही कार्यक्रम केले, काही काही ठिकाणी स्टेजवरती बरेच प्रोग्राम्स केले किंवा इव्हन बाकीच्या पण इंटर कॉलेजच्या ज्या स्पर्धा असायच्या किंवा काय काय वेगवेगळे फेस्टिवल्स असायचे, तिथे जाऊन मी परफॉर्म केले. सो तिथनं खरं तर सुरुवात झाली आणि मी बीकॉम करत होतो. मला काहीच गंध छंद नव्हता की या फील्डमध्ये होतं काय. सो त्याच्यानंतर हम्म. बीकॉम झाल्यानंतर मी मास कम्युनिकेशन करायचं ठरवलं. आणि तिथनं मग माझ्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या मला उलगडत गेल्या. आणि मग तिथनं मग बऱ्यापैकी काय म्हणता येईल, रोजचं लिखाण किंवा हम्म. न्यूजपेपर्स मध्ये वगैरे इंटर्नशिप्स करताना तिथलं लिखाण, तिथले आर्टिकल्स लिहिणं किंवा तिथल्या वेगवेगळ्या लोकांबरोबर चर्चा करून तिथले वेगवेगळे आर्टिकल्स, कॉलम्स, बातम्या हे सगळं करणं, ह्याच्यापासून ते सगळं सुरुवात झाली आणि आता सुरूच आहे, असं आहे. म्हणजे आधीपासून या सगळ्यात खरं तर तू प्रत्यक्ष नव्हतास, पण आजूबाजूची परिस्थिती त्याला खूप पूरक आणि अगदी कारणीभूत होती. अगदी त्यामुळं बरोबर. ओके, ग्रेट ग्रेट. आणि मग हळूहळू म्हणजे कविता आणि त्या कविताही हम्म. कुठल्याही बंधनात न अडकता म्हणजे कुठल्याही भाषेची बंधनं असू देत किंवा कुठलीही बरोबर. अ, व्याकरणाची बंधनं असू देत, या सगळ्यात न अडकता त्या अगदी जवळच्या वाटतात. त्यामुळे मग हम्म. कविता म्हटलं की असं असतं की थोडंसं आधी आपण काहीतरी वाचूया, मग आपल्याला अ, त्यातून काहीतरी विषय मिळेल किंवा सुचेल काहीतरी. बरोबर. तर मग बरोबर. तुझा असं काही तुझा वाचनाचा काय म्हणतो आपण त्याला, तुझा वाचनाचा फ्लेवर काय आहे किंवा तुला काय वाचायला आवडतं? अगदी खरं सांगायचं ना तर मी एवढं वाचन करत नाही जेवढा एखादा दुसरा लेखक किंवा एखादा दुसरा व्यक्ती करत असेल. कारण माझा थोडासा जॉब किंवा माझी सगळी प्रोफाईल आणि माझे उद्योग ह्याच्यामुळे मला पहिल्यापासूनच कधीच वाचनासाठी असा खूप वेळ देता आला नाही. आणि हम्म. माझा थोडासा पहिल्यापासून मीडियामध्ये खूप जास्ती
इंटरेस्ट असल्यामुळे मी ऑडिओ बुक्स ऐकतो किंवा मी खूप इंटरव्ह्यूज ऐकतो. मला इंटरव्ह्यूज आणि लोकांच्या चर्चा या सगळ्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट आहे. सो म्हणजे ते थोडंसं फिल्मी वाटेल किंवा थोडंसं बनवलेलं वाक्य वाटेल, पण मी ऍक्च्युली माणसं वाचतो. म्हणजे मला अरे क्या बात. माणसांबरोबर राहायला, माणसांना वाचायला खूप आवडतं. आणि त्याच्यामुळे मग ती थोडीशी रिलेटिबिलिटी येते माझ्या कवितांमध्ये किंवा माझ्या ह्याच्यात. सो तू जर का माझ्या कविता बघितल्या तर त्याच्यात काही खूप भारी शब्द नसतात, फक्त ते छान अरेंजमेंट असतं. खरं. म्हणजे वैभव जोशींची एक कवितेतली ओळ होती की बरा पाहिजे की खरा पाहिजे, तुला हम्म. कोणता चेहरा पाहिजे, तुझे नाव आले कवितेत माझ्या, कशाला पुन्हा मग मोगरा पाहिजे. मोगरा पाहिजे. म्हणजे इतकं सिम्पल वर्ड्स आहेत त्याच्यात, काही म्हणजे त्यांनी काही खूप भारी बरा खरा मोगरा इतके साधे शब्द वापरलेले आहेत, पण तो जो फील आहे ना त्या शब्दांचा, तो हम्म. मला इतका आवडला होता जेव्हा मी त्यांना एकदा ऐकलं होतं. आणि तेव्हापासूनच म्हणजे कुठेतरी ते माझ्या मनात ठाम झालं की हा फील मला लोकांना द्यायचा. आणि मी पहिल्यापासूनच एंटरटेनमेंट फील्ड मधला असल्यामुळे मला नेहमी असं वाटतं की एंटरटेनमेंट केली की ते खूप छान पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतं. पोहोचतं. प्रत्येक वेळी तुमचं दुःख दुःखासारखंच पाहिजे असं काही गरज नाही, ते एंटरटेनमेंट पण असू शकते. सो त्याच्यामुळे मग मी थोड्याशा कविता त्या स्टाईलच्या लिहितो किंवा मला त्या आवडतात तशा पद्धतीच्या. कारण तुमची एक आयडेंटिटी तुम्ही त्याच्यातनं क्रिएट करत असता. सो तुम्ही जर का करत आहे. परत त्याच स्टाईलचं लिहिलं किंवा परत नुसते हेवी शब्द वापरून, मग तसे कविता खूप मोठे मोठे होऊन गेलेत. आपण कोण आहे त्यांच्यासमोर? हो. सो आपल्याला जर का वेगळी आयडेंटिटी क्रिएट करायची असेल तर काहीतरी एक युनिकनेस पाहिजे आपल्यातला. सो खरं. म्हणून मग ते मला नेहमीच होतच कुठेतरी डोक्यात. आणि पहिल्यापासूनच ती खाज आहे माझी काहीतरी वेगळं करायची. ते चाललं नाही तरी चालेल, पण मी वेगळं करणार असं माझा हट्ट आहे. त्याच्यामुळे मग बरोबर. हे सगळं करत असतो काही ना काहीतरी. आणि तू जसं माणसं वाचण्याबद्दल म्हणालास, त्यात खरं तर हम्म. मराठीत खास करून सांगायचं तर पु ल, वपू यांचं साहित्य वाचल्यानंतर पहिली माणसंच वाचूया अशी एक नकळत इच्छा निर्माण होते बरोबर. सध्या. अगदी अगदी अगदी. म्हणजे मी मी पुलंच्या सोबत खूप जास्त रिलेट करतो, कारण ते ज्या टाईपचं लिखाण करतात किंवा त्यांचा जी पद्धत आहे ना तशीच बरीचशी माझी पद्धत आहे. आणि व्हेरी फ्रँकली मी काय एवढे पुलं वाचलेले नाहीयेत. ओके. त्याच्यामुळे मी काय असं पहिल्यापासून म्हणजे नाही का हा पुलं वाचलेत आता यांच्यासारखंच मला लिहायचंय किंवा यांची स्टाईल आपण कॉपी करू वगैरे असं कधी म्हणजे कधीच डोक्यातही नव्हतं. पण मी जसं जसं त्यांना वाचलं किंवा जसं जसं थोडंसं त्यांची ओळख होत गेली सिनेमांमधनं किंवा व्हिडिओज मधनं वगैरे हम्म, युट्यूबवरच्या, हम्म. तर मी ऍक्च्युली तसं आहे. मी स्टेजवरती गेल्यावर ऍक्च्युली कोणाची खिल्ली उडवू शकतो. किती मोठ्या सेलिब्रिटीची सुद्धा मी खिल्ली उडवू शकतो. एवढा माझ्यात एक मिश्किल माजोर्डेपणा आहे असं मी म्हणतो. आणि मला ते खूप गंमत करायला आवडते. म्हणजे मला आवडतं की लोकांना पण थोडंसं सरप्राईज करावं, थोडंसं हसू कुठेतरी यायला पाहिजे. तुम्ही हसत राहिलं पाहिजे आणि तुम्हाला छान चिमटे काढता आले पाहिजे, जे लोकांनाही आवडतात. सो म्हणजे मला इतकं मी फॉन्ड आहे पुलंच्या ऍटिट्यूडचा किंवा पुलंच्या एक लाईफस्टाईल जगण्याच्या ह्याचा. कारण मी इतकं रिलेट करतो, म्हणजे मला लोक लिटरली सांगतात की तू आता गप्प बस किंवा आता तू बोलू नको, आता बास, तू चिडवू नकोस. तर त्याच्यामुळे ते आहेच. म्हणजे माणसं वाचन पुलंचं जेवढं ग्रेट होतं तेवढं खरंय. आपण नाहीच करू शकत किंवा तेवढं ते म्हणजे ती ती लेवल आपण नाहीच गाठू शकत. पण खरंय. कुठेतरी ते मला नक्कीच इन्स्पायर करतात की अरे हे असं वर्णन जर का मला कुठल्या तरी व्यक्तीचं करता आलं हा म्हणजे तर काय प्रत्येकाच्यातले भारी होईल. बारकावे हेरायला खरं तर त्यांच्या साहित्याची खूप एक्झॅक्टली. मदत होते आणि त्यामुळे मग एक्झॅक्टली. तू आता जसं म्हणालास की स्टेजवरनं एखाद्याची अ, खिल्ली उडवणं किंवा अशा ह्याच्यातनं आपल्यालाही कुठेतरी मग नवीन काहीतरी सुचणं किंवा त्या कार्यक्रमाच्या फ्लो मध्ये एखादं काहीतरी सुचून जाणं ह्यासाठी. अगदी अगदी अगदी. आणि खरं तर पुण्यासारख्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी सुद्धा ऐकायला येणारे सुद्धा इतके काही वेळेला चांगल्या अर्थानं म्हणतोय मी हे, काही वेळेला ते हो खूप अवलिया असतात त्यामुळे मग हो हो समोर हो. बसणाऱ्यालाही मजा येते ते सगळे करताना. एक्झॅक्टली. म्हणजे इस्पेशली कवितांचा कार्यक्रम किंवा मैफिली करताना जर का तुम्ही ऑडियन्स बरोबर कनेक्ट नाही राहिलात हा. तर तुम्हाला ती मजाच नाही येणार. कार्यक्रम करायची मजाच जाईल तुमची. म्हणजे खरंय. आम्ही काही काही वेळा खूप मोठे कार्यक्रम पण म्हणजे खूप जास्ती ऑडियन्स वाले पण केलेले आहेत, जे
ऑडियन्स अगदी मागपर्यंत वगैरे बसलेले आहेत असे पण हम्म. केलेले आहेत. पण जेवढी मजा इंटिमेट कार्यक्रमात येते की तिथे 30-40च लोक आहेत, 50च लोक आहेत आणि सगळेजण इन्व्हॉल्ड आहेत, आपल्याला सगळ्यांचे चेहरे दिसत आहेत आणि त्यांच्या हावभावावरून मग आपण पुढचा काहीतरी एक डायलॉग टाकतो, मध्येच काहीतरी पंच टाकतो आणि मग कार्यक्रम पुढे नेतो. त्यात जी त्यांना पण मजा जास्तीची येते ना, हम्म. ती म्हणजे अशी शब्दात व्यक्त नाही होत. त्याच्यामुळे खूप खूप मजा असते असे माणसं बघणं आणि त्यांच्या जवळनं त्यांना त्याच्यात सामील करून ती मैफिल. म्हणजे मैफिल आणि कार्यक्रम का वेगळा, तर मैफिलीत तुम्ही त्या समोरच्या माणसाला सुद्धा त्याच्यात सामील करून घेता आणि एक्झॅक्टली. हा. तुमच्या बरोबर तो पण ती कविता ऑलमोस्ट म्हणत असतो, जरी त्याला शब्द माहित नसतात तरी तो त्याच्या डोळ्यातनं ती कविता तो म्हणत असतो की अरे आता हे होईल, आता असं काहीतरी होईल. सो ती मजा वेगळी असते. आता आपण मैफिल आणि कार्यक्रम या सगळ्याचा विषय निघालाच आहे, तर हम्म. तुझी यमक वगैरेची मैफिल मी स्वतःही अनुभवली आहे. आणि ती सुद्धा म्हणजे कविता सादर करण्याची त्यातली जी शैली आहे सगळ्यांचीच, त्यामुळे ती खरं तर हो, अगदी जवळची वाटते. तर ह्या यमक वगैरेची बरोबर. काय म्हणतात, ती आयडिया कधी आली आणि मग हे आपण करूया? अगदी खरं सांगायचं तर 2015ची गोष्ट आहे. मी एफसी मध्ये म्हणजे फर्ग्युसन कॉलेज जे पुण्यातलं आहे तिथे एक मोठा कवितांचा कार्यक्रम होता 14 फेब्रुवारीच्या साठी. आणि मी तिथे गेलो आणि बाकीचे सगळेजण टिपिकल ऑफकोर्स कविता वगैरे म्हणतच होते. आणि जेव्हा मला माईक दिला तेव्हा मी त्यांना असं काहीतरी म्हटलो की तिथल्या ऑर्गनायझर्सनी मला आदल्या दिवशी फोन करून म्हटले होते की तुम्ही येताना ऑडियन्स तुमचा घेऊन या, जिला कविता ऐकवायची आहे तिला घेऊन या वगैरे. आणि ओके. मी तिथे गेल्या गेल्या जेव्हा मला माईक आला तेव्हा मी हा किस्सा सांगितला आणि त्यांना म्हटलं की जर का आली असती तर मी इथे कशाला आलो असतो. क्या बात ती आहे. जर का आली असती तर मी इथे कशाला आलो असतो आणि ती जर का माझी असती तर मी कविता करत कशाला बसलो असतो. अरे क्या बात आहे. आणि इतक्या टाळ्या पडल्या खतरनाक लोकांनी, म्हणजे ते पार तो डायलॉग म्हणजे इतका लोकांनी ते, आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स मी कविता सादर केली. सो मला तो माहोल इतका आवडला, म्हणजे मला हे जाणवलं की माझ्याकडे काहीतरी एक फॅक्टर आहे किंवा अशा टाईपचं काहीतरी कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. नुसतं नाही का एकामागून एक कविताला या आणि मग एक 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 जण कविता करायला लागणार. सो तो पहिला पॉइंट होता की मी तेव्हा ठरवलं होतं की कुठेतरी आपल्या कवितांचा कार्यक्रम यावा. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स सुखन आलं. सुखन नंतर वैभव जोशींचे कार्यक्रम यायला लागले आणि ते सगळं पाहून मी खूप म्हणजे इन्स्पायर झालो होतो की अरे हा फील मला द्यायचा आहे लोकांना. फक्त माझा एकच पॉइंट होता त्याच्यात की काहीतरी खूप यंग द्यायचं, काहीतरी खूप रेलेव्हंट द्यायचं लोकांना. म्हणजे ऑफकोर्स सगळेजण हे ग्रेट आहेत, त्यांच्या कविता ग्रेट आहेत, पण आपण किती वेळा त्याच ऐकणार. काहीतरी त्याला नवीन फ्लेवर पाहिजे, काहीतरी त्याला ऍडिशन पाहिजे. सो मग त्याच्यातनं मी एक छोटासा कार्यक्रम पहिले सुरुवात केली होती, दाद नावाचा. ओके. तर तो 2018 मध्ये मी सुरुवात केली. त्याचे अगदी 2-3 प्रयोगच केले, कारण ती टीम एवढी जुळलेली नव्हती, एवढं त्याच्यात बॉन्डिंग नव्हतं. ओके. आणि थोडस मग प्रत्येकाला त्याच्यात असं होतं की मला एवढं स्टेज पाहिजे, मला तेवढं स्टेज पाहिजे, असा सगळा तो प्रकार होता. सो त्याच्यामुळे ते काही जास्ती चाललं नाही. हार्डली आम्ही 6 महिने आणि 3 छोटेसे कार्यक्रम एवढंच केलं त्याच्यात. ओके. आणि मग त्याच्यानंतर मी तो कार्यक्रम बऱ्यापैकी रद्द करतच होतो तेव्हा मी माझ्या एक कलिगला मयुरीला भेटलो, जी आमच्या यमक वगैरे मध्ये आहे. आणि मग तिच्याबरोबर तिला मी असं असं कविता ऐकवल्या. तिला म्हटलं तुझ्याकडे आहेत का, ती म्हटली हो आहेत वगैरे. ती पण कार्यक्रम करत होती. मी तिचा व्हॉट्सअप स्टेटस बघून मी तिला मेसेज केला होता. आमची काही ओळख नाही. आणि मग तिला म्हटलं की करायचा का कार्यक्रम असा. ती म्हटली ठीक आहे. ती म्हटली मी 2 जण आणते, तू 2 जण आण. मग आम्ही असे लिटरली 2-2 जण दोघं घेऊन आलो, जे आमच्या ओळखीतले होते. सो तिने अजून एक गायिका आणली आमच्या कार्यक्रमात, तिने अजून एक कवी आणला, मी तबलेवाला आणला आणि अजून काय काय आणले लोक ऑर्गनायझिंग साठी. आणि आमची लिटरली 1 आठवड्यात अख्खी टीम सेट झाली. प्रॅक्टिस सुरू झाली. आम्ही 1 महिन्यात पहिला कार्यक्रम लावला आणि त्या कार्यक्रमाला जो रिस्पॉन्स यायला लागला त्याच्यानंतर वी वर नॉट स्टॉपिंग एनिवेअर. म्हणजे आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आला त्याचा. आणि आम्ही सतत काहीतरी त्याच्यात नवीन करायचा जो प्रयत्न आमचा असतो की जुनीच गाणी नाही घ्यायची, जरी जुनी गाणी घेतली तरी त्याला नवीन पद्धतीने कसं समोर आणता येईल. सो या सगळ्या ह्याच्यातनं ते यमक वगैरे पुढे मोठं आम्ही करायचा प्रयत्न करतोय अजूनही. म्हणजे अजूनही पुण्याबाहेर आमचे तेवढे शोज नाही झालेत, जे झालेत तेवढे पुण्यातच झालेत. पण आम्हाला करायचे अजून महाराष्ट्रात पूर्ण ते कार्यक्रम घेऊन जायचा तो अख्खा. सो म्हणजे एका बघूया, अर्थानं लेट्स सी.
आधी राहिलेली दाद तुम्हाला आता या यमक वगैरेच्या माध्यमातून खूप जास्त अगदी 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 जास्तच मिळते ऍक्च्युली. खूप जास्त म्हणजे मिळेल. आम्हाला आम्हाला लिटरली एक पत्र वगैरे आलं होतं की माझी आई गेली होती आणि मी इतकं डिप्रेस होते आणि मला त्याच्यातनं बाहेरच पडता येत नव्हतं, पण तुमच्या हम्म. कार्यक्रमाला आल्यानंतर मला म्हणजे त्यांनी इतकं छान पत्र लिहिलं होतं. किंवा अजून एक माझी मैत्रीण आली होती, म्हणजे मैत्रीण अशी जवळची नव्हती, नुसतं हम्म. कुठेतरी ओळख होती. ती आली कार्यक्रमाला आणि तिने कविता लेखन सुरू केलं आणि तिच्या नवऱ्याचा मला फोन आला की तुम्ही मला इतकं छान काहीतरी दिलंय आयुष्यात की माझी बायको आता कविता लिहायला लागली, तिला आवडायला क्या बात लागलेत आहे. कविता, तिला असं वाटतं की हे सगळं एक्सप्रेस करावं. म्हणजे इतके काही काही छान अनुभव आलेत. किंवा म्हणजे असं फक्त ऐकलं होतं आतापर्यंत, पण लिटरली आमच्या ऑडियन्स पैकी काही लोकांनी, आमच्या जो फुल फ्लेज 3 तासाचा शो होतो त्याच्यात काही काही लोकांनी आमच्या कवींना, आमच्या गिटारिस्टला, आमच्या तबलेवाल्याला हजार हजार रुपये बक्षीस म्हणून दिलंय. क्या बात आहे. म्हणजे 150 रुपयाचं तिकीट काढून त्यांनी 1000 रुपये पण वरती दिले. इतकं भारी वाटलं होतं तेव्हा. म्हणजे असं कधी एक्सपेक्टच केलं नव्हतं आम्ही. आम्ही जस्ट आम्हाला काहीतरी खाज आहे आणि आम्हाला कुठेतरी क्रिएटिव्हिटी कुठेतरी बाहेर पाडायची म्हणून कार्यक्रम सुरू केला होता. ऑफकोर्स त्याला आम्ही थोडंसं काय म्हणतात मार्केटिंग आणि हे सगळं चांगलं केलं होतं, पण हम्म. एवढा भारी रिस्पॉन्स कधीतरी मिळेल असं आम्हाला कधीच वाटलं नाही पण त्या कार्यक्रमामध्ये पण मी बघितलं म्हणजे अगदी आपल्या वयाचे असतील किंवा मोठ्या वयाचे असतील किंवा अगदी हो, काही सिनियर सिटीजन्स लोक आहेत तर तेही पूर्ण इन्व्हॉल्व बरोबर. होतात म्हणजे सगळ्या कॅटेगरीला हो, घेऊन तो कार्यक्रम इन्व्हॉल्व होतोय हे खरं त्याचं अगदी अगदी खरं यश आहे त्या कार्यक्रमाचं असं म्हणायला पाहिजे आपण. खरंय. आणि मग खरंय. सकाळमधला मग नंतर दुनियादारी हा कॉलम सुरू झाला तुझा आणि मग तो कधी सुरू झाला आणि त्यातला पहिला लेख आठवतोय का कारण काय होतं आपण हे सगळे कंटिन्यू लेख एखादा स्तंभ कंटिन्यू लिहिणं याच्यासाठी पहिलं काहीतरी तुम्ही चांगलं देणं किंवा ते लोकांच्या कुठेतरी लक्षात राहणं हे जास्त मॅटर करतं त्यामुळे मग अगदी त्याची अगदी सुरुवात आणि तो पहिला म्हणजे लेख एकतर आठवतो. मी हो हो, अरे ऍक्च्युली मी 2018 मध्ये पण सकाळसाठी लिहित होतो. तेव्हा हम्म. मी वेब सिरीज वरती लिखाण करत होतो. तेव्हा वेब सिरीजचा सगळा जमाना नवीन होता आणि एवढं आवर्जून वेब सिरीज बघून कोणतरी त्याचा रिव्ह्यू लिहित नसायचं. हम्म. सो हम्म. जेव्हा मी 2-3 म्हणजे मला पहिल्यापासूनच सवय होती की सिनेमे बघायचा आणि त्याचे रिव्ह्यूज माझ्या फेसबुकवरनं मी टाकायचो, अकाउंटवरनं काही ना काहीतरी टाकत राहायचो आणि लोकांना ते आवडायचे. की खूप वेगळ्या पद्धतीने आणि अगदी काय म्हणता येईल बिंदास आणि उगीच नाटकीपणा किंवा उगीच त्याच्यात तो न्यूजपेपर मधला किंवा कुठल्या तरी टिपिकल न्यूज चॅनलवरचा रिव्ह्यू असतो हा. तसा न करता अगदी जो काय खरा त्याच्या मनातला रिव्ह्यू असेल तसा तो द्यायचा. सो ते लोकांना आवडायचं आणि मग त्याच्यावरनं ऑफकोर्स माझे थोडेसे सकाळमधले वगैरे कनेक्शन होते. किंवा मी पण इंडियन एक्सप्रेस साठी काम केलं होतं. मी मीडियामध्ये प्रॉपर म्हणजे रोजचे आमचे उठबस असायची तेव्हा हम्म. प्रेस कॉन्फरन्सेसला जाणं येणं आणि हे सगळं त्याच्यामुळे ओळखी होत्या. सो माझ्या फेसबुक वरून कोणीतरी माझं नाव सुचवलं सकाळला आणि तिथले मंदार कुलकर्णी म्हणून जे आहेत त्यांनी तेव्हा माझं कॉलम सुरू केला होता. तो महिन्यातनं एकदा यायचा. सो 12 लेखच होते हम्म. तेव्हा. पण तेव्हाच मला खूप छान रिस्पॉन्सेस आले होते. आणि मग तेव्हा असं मला झालं होतं की कदाचित हा डेली कॉलम असता तर अजून मजा आली असती वगैरे. हम्म. पण मध्ये ऑफकोर्स बाकीची माझी कामं आणि याहून त्या सगळं चालूच होतं. तो कॉलम तिथे बंद झाला. नवी खिडकी नावाचा होता तेव्हा. ओके. आणि मग परत 2021 जेव्हा एंड होत होता तेव्हा माझ्या एका मैत्रिणीने मला परत मेसेज केला की अरे सकाळमधनं मला विचारणा आली की आदित्य महाजन आमच्यासाठी लिखाण करेल का. मी हम्म. म्हंटल करीन ना, काय प्रॉब्लेम नाही. मग तिने नंबर वगैरे दिला आणि तिथल्या ज्या शीतलताई आहेत, शीतल पवार म्हणून ज्या कार्यकारी संपादक आहेत सकाळच्या, त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. हम्म. आता झालं असं की त्यांना थोडस हा एक युथ रिलेटेड त्यांनी नवीन पान चालू केलं होतं मेन पेपरमध्ये. सो त्यांना असं काहीतरी ट्रॅव्हल बेस्ड वगैरे त्यांना लिखाण हवं होतं. ओके. तर मी ट्रॅव्हल केलाय, व्हेरी फ्रँकली मी ट्रॅव्हल केलाय. फक्त त्याच्यावरती वर्षभर लिखाण होईल किंवा वर्षभरात त्याच्यावरती वेगवेगळे आर्टिकल लिहिता येतील एवढा ट्रॅव्हल मी नाही केला. हम्म. त्याच्यामुळे मी त्यांना ते स्पष्ट सांगितलं की म्हटलं तुम्हाला ट्रॅव्हल रिलेटेड हवं असेल म्हटलं मी देतो, मी सुरुवातही करतो. पण मग असं नको व्हायला की नाही का आता माझ्याकडे नाहीयेत ऍक्च्युली ट्रॅव्हल रिलेटेड हो. काही लिहायला. म्हणजे त्यांना तशा टाईपच्या गोष्टी थोड्याशा हव्या होत्या.
हम्म. म्हणून मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला एक सॅम्पल पाठवतो माझ्या गोष्टीचं, तुम्ही बघा ते तुम्हाला आवडतंय का, तुम्हाला आवडलं तर आपण ते करूयात, ओके. नाहीतर तुम्ही म्हणाल ते मी लिहितो, काय प्रॉब्लेम नाही. सो असं झालं, मी त्यांना ते पाठवलं. लिटरली 2 का 3 तास त्यांची तेव्हाच त्याच दिवशी मीटिंग होती, त्यांनी ते समोर केलं. त्यांनी ऑफकोर्स मला माझा बराच रिसर्च केला होता, सो त्यांना पाहिजेच होतो मी. सो त्यांनी ते खूप पुढे चांगल्या पद्धतीने केलं, पुढे नेलं ते, आणि लिटरली 3 तासात मला परत कॉल आला की आदित्य तू लिखाण करतोयस या कॉलमसाठी. क्या आता बात. गंमत बघ कशी असते की कधी कधी नशीब इतकं छान असतं आपलं आणि त्याला आपण क्रेडिट देत नाही. म्हणजे मला दर महिन्याला 2 गुरुवारच लिखाण करायचं होतं. हम्म. आणि माझ्या बरोबर अजून एक व्यक्ती होता, हम्म. मुलगाच होता कोणतरी, मला नाव नाही माहिती, जो 2 गुरुवार करणार होता. सो अल्टरनेट ओके. गुरुवार माझा येणार होता आणि अल्टरनेट गुरुवार त्याचा येणार होतं. आणि हा 3 का 4 महिन्याचाच पायलट ते करणार होते की बाबा या 3-4 महिन्यात आपण बघूया लोकांना आवडतंय का, कसा रिस्पॉन्स आहे, अमुक तमुक, आणि मग कंटिन्यू करायचं नाही Continue करायचं करा. ते आपण ठरवूया. पण मी पहिलाच लेख लिहिला, त्याच्यानंतर इतके छान मला मेल आले, म्हणजे लिटरली गुरुवारी लेख आला आणि रात्री गुरुवारी माझ्या मेलमध्ये 7-8 खूप छान मेल आले होते की इतकं छान वाटलं वाचून, इतकं फ्रेश काहीतरी आम्हाला वाचायला मिळालंय आणि असं तसं. आणि मी ते फॉरवर्ड केले डायरेक्ट सकाळचे जे जे कॉन्टॅक्ट मध्ये ज्यांनी हे सगळं प्रक्रिया केली होती. आणि त्यांना पण ते आवडलं, त्यांना पण तो रिस्पॉन्स कळाला. आणि 2 दिवसांनी मला परत त्यांचाच फोन आला की अरे तो दुसरा लेखक त्याला जमत नाहीये लिहायला, तू 4ही लिहिशील का. क्या मी बात म्हटलं चालेल लिहीन. त्याच्यामुळे म्हणजे ते नशीब इतकं छान असतं. आणि मग ते 4 महिन्याचं पण जे त्यांच्या डोक्यात होतं ते पण त्यांनी कधीच रद्द केलं. त्यांनी मला मेसेज करून सांगितलं की खूप छान रिस्पॉन्स येतोय, खूप छान हे आहे, आपण हे अख्खं वर्ष कंटिन्यू करूयात वगैरे, लिहिणार ना वगैरे. म्हटलं हो हो, काहीच प्रॉब्लेम नाही वगैरे. सो इतकं ते छान सगळं जुळून आलं त्या वर्षी. आणि पहिला लेख तू जो म्हटला तो ऑफकोर्स मला आठवतो. पहिला लेख मी पुस्तकातही माझ्या घेतलेला आहे, जे नवीन आलं ज्याच्यावरती जे सगळे लेख आहेत त्याच्यात. आहे. सो पहिला लेख तर ऑफकोर्स मला आठवणार, कारण तोच पाठवून मी स्वतःला तिथे विकलं होतं एक प्रकारे, त्याच्यामुळे ऑफकोर्स राईट. आठवतो मला पहिला. आणि ह्या सगळ्यात म्हणजे खरं तर तू मगाशी जसा उल्लेख केलास की ते अनुभव खास करून जर कथा किंवा असं काहीतरी लिहायचं असेल तर ते अनुभव तेवढे असणं आणि ते अनुभव माझ्या मते ट्रॅव्हलिंग मधनच सगळ्यात जास्त मिळतात. कारण बरोबर. मध्ये काही इंटरव्ह्यू मध्ये पंकज त्रिपाठी पण असं म्हणाले होते की पूर्ण भारत एकदा आपण फिरून येऊया. ज्यावेळेला आपण 18 ते 20 या वयोगटात येतो त्यावेळेला एकदा पूर्ण भारत आपण फिरूया, म्हणजे आपल्याला पुढे अगदी काय अगदी करायचंय अगदी. हे काहीतरी गाठीशी आपला येऊन जाईल. तर तुला एक तुला एक गंमत सांगतो. माझ्या माझ्या मैत्रिणी किंवा काही काही लोक आहेत, ते मला विचारतात की तू काय ऍडवाइस देशील, म्हणजे मला सो कॉल्ड नॉट एक्झॅक्टली लव्ह गुरु, पण थोडस रिलेशनशिप एक्सपर्ट वगैरे वगैरे समजून मला विचारतात. त्यांना मी सरळ सांगतो, म्हटलं एक तर तुम्ही पहिले खूप ट्रॅव्हल करा, आणि तुम्हाला जर का कोणी प्रॉस्पेक्टिव्ह तुमचं वाटत असेल की बाबा हा व्यक्ती किंवा ही व्यक्ती हीच आहे की जिच्या बरोबर मला प्रेम किंवा थोड्याशा फिलिंग जाणवत आहेत, तर त्या व्यक्तीबरोबर एक 2-3-5 दिवसाची ग्रुप सहल का होईना तुम्ही सहलीला जा. कारण त्याच्यात तुम्हाला माणूस 24 तास मिळणार आहे, त्याच्यात तुम्हाला त्याला बरोबर. बघता येणार आहे 24 तास की तो नाही का इरिटेट झाल्यावरती कसा असतो, त्याचं डोकं दुखत असताना तो कसा असतो, त्याला थंडी वाजत असताना तो कसा असतो, त्याला नीट जेवण मिळालेलं नसताना तो कसा असतो. कारण ट्रॅव्हल मध्ये हे सगळं होतं आणि म्हणजे तुम्हाला दुसऱ्या मग शेड्स खूप तेव्हाच बघायला आठवेल मिळतात की त्याच्यात. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि म्हणजे मी हे सगळ्यांना ऍडवाइस देतो की तुम्हाला जर का कोणी खरंच तुमच्या आवडीचं वाटत असेल तर तुम्ही त्याच्याबरोबर ट्रॅव्हल करा. तुम्ही त्याच्याबरोबर 3-4 दिवस, ऑफकोर्स तुम्हाला दोघांना कोण सोडणार नाही, आपल्याकडे तसं पद्धत नाही अजून, पण तुम्ही ग्रुप ट्रॅव्हल तर करू शकता. तुम्ही कुठेतरी राईट. ग्रुपमध्ये कुठेतरी काय तुम्ही जंगल सफारीला जा, तिथे मोठे मोठे ग्रुप्स जे जातात 30-40 लोकांचे, त्या ग्रुप बरोबर जा. तुमचे 2 मित्र असू द्या, तिचे 2 मैत्रिणी असू द्या, असे सगळा ग्रुप बनवून जा, पण तुम्ही ट्रॅव्हल कराय. सो खूप खूप जास्ती शिकवतं ट्रॅव्हल, आणि खूप छान स्टोरीज राहतात तुमच्या सोबत ट्रॅव्हलिंग. करेक्ट. आणि मग नंतर हे सगळे कॉलम आणि हे तुझं सकाळमधलं काम सगळं चालू राहिलं आणि मग तेच ज्या लोकांनी मिस केलंय ते सगळं वाचायसाठी त्यांना हो. तू खरं तर न मारलेल्या गप्पामधून ते
सगळ्यांच्या समोर Yes. घेऊन आलास. येस. तर त्या पुस्तकाची म्हणजे कोणाबरोबर चर्चा झाली किंवा त्याचं पुस्तक करूया हे कधी डोक्यात आलं आणि मग सो अगदी मी खोटं नाही बोलणार की जेव्हा पण कॉलम्स मी लिहित होतो तेव्हा मला कुठेतरी माहित होतं की याचं पुस्तक होऊ शकतं, कारण एवढा कॉन्टेंट जर का आपण देतोय आणि तो लोकांना जेव्हा पहिल्या महिन्यातच कळालं की एवढा लोकांना आवडतोय अशा प्रकारचा कॉन्टेंट, तेव्हाच ते कुठेतरी होतच डोक्यात की याचं कधी ना कधी पुस्तक होणार. आता या टाईपच्या स्टोरीज मी आधी पण लिहित होतो. जेव्हा माझं एक हिंदी शायरीवरचं मी पुस्तक लिहिलं होतं तेव्हा मी त्याच्या प्रमोशनसाठी मी अशा गोष्टी फेसबुकवर लिहून टाकायचो ओके. आणि त्याचा थोडासा एसेन्स त्या शायरी रिलेटेड वगैरे होता. सो तेव्हापासूनच डोक्यात होतं आणि हे कॉलम सुरू झाल्यावरती तर माझ्या आलंच डोक्यात की आता एवढं जर का त्याला छान रिस्पॉन्स मिळतोय तर आपण पुस्तक त्याचं करूच शकतो. फॉर्च्युनेटली परत जेव्हा मी म्हणतो की लक तुमच्या सोबत असतं, जेव्हा तुम्ही काहीतरी करत असता आणि तुम्ही काहीतरी एक रिस्क घेतलेली असते किंवा काहीतरी तुम्ही झोकून देऊन करत असता, तर मी कुठल्याही पब्लिशरला अप्रोच केलाही नव्हता. मी म्हटलं पहिले हा कॉलमचं सगळं होऊ दे, आधी 1 वर्ष होऊ दे, कारण रोज उठून त्या आठवड्याचं लिखाण करावं लागत होतं, कारण ते एक वेगळं टेन्शन ऑलरेडी होतं. आणि ते सगळं करत असताना मग एकदम पब्लिशरचाच मला मेल आला की मला खूप आवडल्या तुमच्या गोष्टी, याचं पुस्तक करायचं का? आणि ऑफकोर्स ते उन्मेष प्रकाशन म्हणजे खूप मोठी संस्था आहे ही आणि खूप जास्ती नामावंत लेखकांनी त्याच्यावर त्या प्रकाशनाच्या थ्रू त्यांचं करिअर सुरू केलंय, त्यांची अनेक पुस्तकं झाली आहेत. आणि वेगळा कोइन्सिडन्स म्हणजे माझ्या आईची सुद्धा पुस्तकं 15 वर्षांपूर्वी 2 उन्मेष प्रकाशननी केलेली आहेत. अरे वा. आणि उन्मेष प्रकाशनच्या ज्या मेन आहेत, मेधा राजहंस, त्या आणि माझी आई इतक्या जवळच्या मैत्रिणी, पण त्यांना माहित नव्हतं की मी आई म्हणजे अश्लेषा महाजन यांचाच मुलगा आहे. तरी त्यांनी मला मेल केला आणि मी पण त्यांना सांगितलं नाही. मी त्यांना भेटलो, पुस्तकाची चर्चा झाली आणि मी निघताना त्यांना सांगितलं की तुम्ही आणि माझी आई मैत्रिणी आहात. आणि मग त्यांना जे सरप्राईज एकदम झालं आणि त्यांना इतका आनंद झाला आणि मग तिथनं पुस्तकाची सगळी प्रोसेस सुरू झाली की काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, टायटल काय असायला पाहिजे, कारण दुनियादारी ह्याचं कॉलमचं नाव होतं आणि दुनियादारी ऑलरेडी पुस्तक आहे, सो पुस्तकाचं नाव परत ते ठेवून चालणार नव्हतं. सो मग खूप त्याच्यावरती चर्चा झाल्या. मग ते न मारलेल्या गप्पा नाव मला सुचलं, मग ते लोकांना मी सांगितलं आणि मग ते खूप इंटरेस्टिंग वाटलं लोकांना की नावावरनं सुद्धा माझी म्हणजे पुस्तक लॉन्च झाल्यापासून लोकांनी नाव इंटरेस्टिंग आहे म्हणून सुद्धा पुस्तकं घेतली. म्हणजे त्यांना बाकी मी माहित नाही की हे काय ते. विचारणारच होतो की न मारलेल्या गप्पा किंवा यमक वगैरे ही कॅची नावं आहेत खूप, त्यामुळे त्या नावात नेमकं याच्यात आहे काय असं बघून असं म्हणून तरी बऱ्यापैकी लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होणं किंवा त्या गोष्टींच्या जवळ जाणं. अरे गंमत अशी आहे की मी प्रॉपर हार्डकोर जाहिरातीतला माणूस. मला रोजचं टॅगलाईन, रोजची नावं आणि यावं त्याव करायची सगळी खाज पण आहे आणि माझं काम पण आहे ते रोजचं. सो मला माहितीये की कुठलं नाव विकलं जाऊ शकतं किंवा नाव कसं पाहिजे, कसं ते युनिक पाहिजे, त्याच्याबद्दल थोडंसं म्हणजे बाकीच्यांच्या पेक्षा थोडंसं त्या फील्डमध्ये काम केल्यामुळे थोडीशी जाण जास्ती. त्याच्यामुळे मी नेहमी नावं ठेवताना म्हणजे लिटरली नावं ठेवताना मला लोकांनी किती नावं ठेवली तरीही मी नावं विचित्र विक्षिप्तच ठेवतो, कारण मला माहितीये की तुमचं नाव हे अट्रॅक्शन आहे. म्हणजे लोक खूपदा म्हणतात की नकारार्थी काही सुरुवात नसली पाहिजे, बरोबर. न निघाल तू सुरुवात करतो वगैरे असं पण म्हटले जात. किंवा यमक वगैरेचं पण नाव तसंच ठेवलं होतं आम्ही, म्हणजे खूप त्याच्यावर ब्रेन स्टॉर्मिंग वगैरे चालू होतं आणि कविता आणि बरंच काही किंवा असं आपण जे टिपिकल म्हणतो किंवा असे जे टिपिकल गोष्टी आहेत किंवा बरंच बरंच काहीला अजून काय वेगळं म्हणता येतं वगैरे, मग यमक वगैरे का नाही. सो असं इतकं सिम्पल ते होतं प्रोसेस, पण तरी इतकं युनिक नाव झालं की लोकांनी सुरुवातीला टी शर्ट पण विकत घेतले यमक वगैरेचे. म्हणजे मी 400-400 रुपयाला माझे टी शर्ट पण दिले, विकले. त्याच्यामुळे ती वेगळी गंमत आहे, म्हणजे नावाची एक वेगळी गंमत असते. नाही, खरंच प्रत्येक नावाची गंमत असतेच. आणि थोडस आता आपण शेवटाकडे येता येता मला खरं तर तुझ्या काही कविता किंवा कालच अगदी भारत पाकिस्तान मॅच सुद्धा झाली आहे, तर त्याच्यावरही तू एक 4 ओळी लिहिल्या होत्यास, तर त्या मला ऐकायला आवडतील.
भारत पाकिस्तानच्या म्हणजे तर फारच बेसिक होत्या, म्हणजे एवढं काही त्याच्यात खास नव्हतं, फक्त ते रिलेटेबल वाटतं लोकांना म्हणून मी तेव्हा तेव्हा टाकतो. त्याच्यात असं लिहिलं होतं की काय सांगू तुला, मला इतकं वाटलं छान, काय हा. सांगू तुला, मला इतकं अरे वाटलं छान, तुझा गोड आलेला मेसेज आणि समोर भारत पाकिस्तान. क्या बात आहे. सो ते असं होतं. आणि मला तू जेव्हा म्हटलास की तुझी आवडती किंवा असं, तेव्हा मी हा. एक मागच्या वर्षी छान लिहिली होती, ती मला बऱ्याच लोकांनी आवडली म्हणून सांगितलं चारोळी. ती म्हणजे, कधी कविता कधी मदिरा, कधी हम्म. गोव्याची फेणी. क्या बात आहे. कधी कविता कधी मदिरा, कधी गोव्याची फेणी, इतकाच हट्ट, कापू नकोस तुझी झुपकेदार वेणी. क्या बात आहे. वा वा. हेच म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं ते अगदी हलके फुलके शब्द आणि अगदी अगदी. कुठलीही बंधनं वगैरे असं काही न पाळता त्यामुळे ते जास्त आपलंसं वाटतं आणि पुन्हा पुन्हा हो आठवण्याचं म्हणजे परत आता भारत पाकिस्तान मॅच ज्यावेळेला असेल त्यावेळेला याच ओळी पुन्हा आधी आठवतील असं एक हो अगदी त्याच्यामधनं एक वेगळीच वाईब ऐकणाऱ्याला नक्की येते. अगदी. त्यामुळे कोणालाही मी सजेशन द्यायला जातच नाही, मी त्यांना म्हणतो तुम्ही तुमचं तुमचं शिका, त्याच्यातच बेस्ट बरोबर. गोष्ट घडते. मी काहीतरी शिकलोय ते तुम्हाला थोडी ना सेम तुम्हाला अनुभव मिळणार आहे हा. त्याचा. उलट स्वतः त्यामुळे शिकत मग त्याच्यातून स्वतःची काहीतरी एक हे बाहेर पडते आणि मग एक्झॅक्टली त्यातून एक्झॅक्टली एक्झॅक्टली. येस. तर थँक्यू आदित्य. तू वेळ दिलास आणि ह्या गप्पा आपल्या खरंच चांगल्या झाल्या असाव्यात असं मला वाटतं. आता ऐकणाऱ्यांकडून ते आपल्याला कितपत नक्कीच नक्कीच. चांगलं झालं हे कळेल. तर आणि सगळ्यांना मी फक्त तुझ्या चॅनलच्या वतीने येस येस नक्की. हे म्हणतो की न मारलेल्या गप्पा हे पुस्तक अवेलेबल आहे, तुम्ही मला डीएम करा, तुम्हाला कुरिअरचे चार्जेस सांगून मी हे पुस्तक पाठवीन. येस आणि सगळ्यांनी नक्की वाचा, कारण खूप लोक वाचतायत आणि खूप लोक ते गिफ्ट म्हणून देत आहेत. प्रत्येक वयोगटातील प्रत्येकासाठी ते पुस्तक आहे. सो लोक आवर्जून दिवाळीला गिफ्ट म्हणून पण ते पुस्तक घेत आहेत. सो नक्की घ्या. नक्की. येस. नक्की आदित्यला कॉन्टॅक्ट करा आणि तो ज्या वेळेला कुरिअरच्या स्टोरीज वगैरे टाकेल तर त्याच्यात तो नक्की हे मेन्शन करेल. त्यामुळे नक्की नक्की. त्यामुळे तुम्ही अप्रोच करायला हरकत नाही. तर थँक्यू आदित्य. येस. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू अमय. आणि लुकिंग फॉरवर्ड टू युअर पोएट्रीज ॲज वेल. येस. थँक्यू. थँक्स अ लॉट. थँक्यू. चलो येस. बाय बाय बाय. बाय. थँक्यू.